नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये स्वानंदीने आता ऑफिसमध्ये डबा पाठवता समर आणि आनंद जेवायला येतात. तर आता गप्पा मारत आनंद समरला म्हणतो की समर, पूर्वी ना आपल्या लोकांवरती तो डोळे झाकून विश्वास ठेवायचा आहे, पण आत्ताचा समर बदलला आहे रे. आता तर तू कुणावरच विश्वास ठेवत नाही आहे. पूर्वीचा समर आता आनंद म्हणतो की चिडचिड करायचा, पण आत्ताचा समर आता आनंद घेतोय, मजा मारतोय. आनंद म्हणतो की पूर्वीचा समर 8-9 वाजेपर्यंत कंपनीत असायचा, पण आत्ताचा समर 5 वाजले की लगेच त्याला घरची आठवण येते. समर ते सगळं ऐकत असतो. आता इकडे स्वानंदी ही रोहनची भेट घेण्यासाठी आता बाहेर येते, रोहनला बाहेर भेटते. स्वानंदी आता रोहन येताक्षणी रोहनला म्हणते की म्हणजे आदिराने आणि तू ठरवलं आहे का आता तुम्ही दोघांनी ते घर सोडून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे म्हणे. रोहन म्हणतो की तुला कसं माहिती? तर स्वानंदी म्हणते की हे माहिती आहे, तुला ते माहिती आहे, हे काय बोलतोय? तुला जे कळतंय ना ते बोल ना, तू जे ठरवलं आहे ते सांग रोहन. स्वानंदी म्हणते की तू तिच्याशी बोललाय का? तर रोहन म्हणतो मी बोलला हो, पण तिने माझं मत कन्सिडर केलंच नाही आहे नंदू. आणि रोहन म्हणतो की मी माझा डिसिजन अगोदरच ठरवला आहे. स्वानंदी म्हणते काय ठरवलं आहे तू? तर रोहन म्हणतो की ठरवलं आहे ना. रोहन म्हणतो मी ठरवलं आहे, माझ्या फॅमिलीला सोडून मी कुठेही बाहेर जाणार नाही. तर स्वानंदी तोंडाला हात लावते. आता इकडे बेडरूममध्ये मलिका विचार करत असताना अर्पिता तिथे येते आणि म्हणते मम्मा, अगं कसला विचार करतेस ग? तर मलिका म्हणते की समरचा विचार करते, बेबी डॉलचा विचार करते. मला ना एक असा थोडा तरी धागा मिळायला पाहिजे. आणि तेवढ्यात अर्पिताच्या मोबाईलवर आदिराचा फोन येतो. रिंगटोन वाजता क्षणी खुश होऊन अर्पिता तो फोन आता मलिकाला दाखवते आणि म्हणते की बघ, आदिराला 100 वर्ष आयुष्य आहे. खुश होऊन आता मलिका म्हणते फोन स्पीकरवर टाक. आणि तेवढ्यात फोन उचलत अर्पिता म्हणते की अगं आदिरा, कशी आहेस ग तू? कुठे आहेस तू? किती दिवस झालेस तू मला कॉलही केला नाहीस. आदिरा म्हणते जरा बिझी होते. तर अर्पिता म्हणते काय झालं सासरी, सगळं काही ठीक आहे ना? आणि लगेच आता आदिरा म्हणते काहीच ठीक नाही आहे. अर्पिता म्हणते काय झालं? तर लगेच आता आदिरा म्हणते आमच्या घरात फक्त रोहनची आईच स्मार्ट, एवढंच चालतंय. तर इकडे मलिका खुशी होती. आणि अर्पिता म्हणते अजूनही वाद होते का आदिरा? अगं तू किती दिवस सहन करणार आहेस? आणि आदिरा म्हणते की मी ना आता एक क्षणही हे सगळं सहन करू शकत नाही, आणि त्यासाठी मी एक डिसिजन घेतला आहे, आणि त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. ते ऐकताच मलिकाचे डोळे चमकते. आणि आदिरा म्हणते की भाऊजींच्या ओळखीचा एखादा ब्रोकर आहे का? मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का? तर आदिरा म्हणते ब्रोकर? अर्पिता म्हणते की काय झालं? तर आदिरा म्हणते मी रोहनसोबत वेगळे राहणार आहे. आता मलिका खुश होती. नाटक करत आता अर्पिता म्हणते का गं, काय झालं पण असं? आदिरा म्हणते की कारण आता मला कळलंय, रोहनच्या आईसोबत मी एका घरात नाही राहू शकत, म्हणून मी रोहनसोबत वेगळं राहणार आहे. आणि लगेच आता मल्लिका खुणावते. तर अर्पिता म्हणते की आदिरा तू एक काम कर ना, तू आपल्या घरी निघून ये ना. तेव्हा आता आदिरा म्हणते मी नाही येऊ शकत, कारण रोहनला सोडून मी तिथे नाही राहू शकत. आणि आदिरा म्हणते मी नंदुताईशी सुद्धा बोलली. अर्पिता म्हणते ती काय म्हणाली? तर आदिरा म्हणते फार काही नाही म्हणाली, आपण सॉल्व आउट करू म्हणाली, पण काही जरी झालं ना तरी अप्पीताई मी माझं डिसिजन बदलणार नसल्याचे आदिरा बोलते. आणि आदिरा म्हणते तू मला नंबर पाठव. तर अर्पिता म्हणते पाठवते, आणि अर्पिता फोन कट करते. आणि आता फोन कट करताच मलिका म्हणते की अप्पी, मला वाटलं नव्हतं बेबी डॉल इतकी लवकर वैतागेल म्हणून. आता तिला कळलं असेल, संसार करायला प्रेम महत्त्वाचं नसतं तर पैसा महत्त्वाचा असतो. आणि मलिका म्हणते की तिची लाईफस्टाईल त्या मिडल क्लास तिला तिच्या सासरी मिळणार नाही. आणि मलिका म्हणते की मला हेच हवं होतं, आणि याच संधीचा आता पुरेपूर फायदा उचलायचा आहे. आणि मलिकाच्या डोक्यात आता प्लान शिजतो. मलिका म्हणते की आता फक्त अप्पी आगीत तेल ओतत राहायचं, तू आत्ताच्या आत्ता रोहनच्या आईला फोन कर आणि मी सांगेल तसं कर. आता इकडे विचार करत स्वानंदी रोहनला म्हणते तुमच्या दोघांचं चाललंय काय? दोघांनीही तडका फडकी निर्णय सांगून टाकलेत. स्वानंदी म्हणते असं होत नाही, मला ना तुमच्या दोघांसाठी असा मधला मार्ग शोधावा लागणार आहे. स्वानंदी म्हणते जेणेकरून आईसुद्धा शांत राहील आणि तुम्हा दोघांनासुद्धा सुखाने आणि आनंदाने नांदता येईल. स्वानंदी म्हणते की प्रत्येकजण एक वेगळं टोक गाठतंय, असं जर केलं तर त्या घरात कशी शांतता राहील मला सांग ना रोहन. स्वानंदी म्हणते की हे बघ, आदिराला त्या घरात खरोखर त्रास होतोय, आणि त्यासाठी तुला काहीतरी स्टँड घ्यावाच लागणार आहे. आता रोहन म्हणतो की ताई, मी आदिराला समजावण्याचा प्रयत्न केला, पण आदिरासुद्धा आता अति करते. रोहनही आता स्वानंदीला म्हणतो की ताई, काही जरी झालं तरी मला वेगळं राहणं नाही जमणार. आता इकडे अर्पिता मंदाकिनीला फोन करते आणि म्हणते की काकू, मी आदिराची मोठी बहीण बोलते, कशा आहात तुम्ही? मंदाकिनी म्हणते की तू कशाला फोन केलास? आदिरा म्हणते की सॉरी,
पण मी तुमचा वेळ घेते कारण मला आदिराची खूप काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला कॉल केला. आणि अर्पिता म्हणते की काकू मला आदिरा चांगली माहिती आहे, तिला जे हवं ना तेच ती करते. मंदाकिनी म्हणते की तुझ्या बहिणीबरोबर तू बरोबर बोलतेस, पुढे बोल. आणि अर्पिता म्हणते की आदिराने यावेळेस अशी काय चूक केली की डायरेक्टली तुम्ही आदिराला घराबाहेर काढताय. मंदाकिनी म्हणते की घराबाहेर काय? आणि लगेच आता अर्पिता म्हणते हो, म्हणून तर ती आमच्याशी वेगळं राहण्याबद्दल बोलत होती. आणि अर्पिता म्हणते की आम्हाला हेही कळलं, यासाठी स्वानंदी तिला सपोर्ट करते. तर मंदाकिनी म्हणते काय? आणि अर्पिता म्हणते की स्वानंदीने त्या सगळ्यांसाठी तिला होकार दिला आहे. आणि अर्पिता म्हणते की बघा ना, एका घरात 2 चुली कशाला करायच्या, उलट भावाचा संसार तिनेच वाचवायला हवा होता ना. तर मंदाकिनी म्हणते पुढे बोल. अर्पिता म्हणते बघा ना, इकडे स्वानंदीच कुऱ्हाड घेऊन बसली तुमचा संसार तोडायला. आणि अर्पिता म्हणते की स्वानंदी असं काही करेल अशी अपेक्षा नव्हती काकू. अर्पिता म्हणते काकू हे मी तुम्हाला सांगितलं, हे कुणालाही सांगू नका. आणि आता फोन ठेवता क्षणी मलिका जाम खुश होते. इकडे आता मंदाकिनीला खूप राग येतो. तडतड पाय आपटत मंदाकिनी बाहेर येते. आणि लगेच आता सुस्मिता उठून उभा राहत मंदाकिनी समोर येते आणि म्हणते काय झालं? तर मंदाकिनी म्हणते सत्यानाश झालाय आणि ती आदिरा वेगळं राहण्याचा निर्णय घेते. आणि मंदाकिनी म्हणते एवढा माज आहे का तिला? मी सुद्धा आता गप्प बसणार नाही. आता इकडे मलिका दुसरा डाव खेळायला समरकडे येते आणि म्हणते की समर तू मोकळा आहेस का रे? नुसता कामच करत असतो. आता मलिका म्हणते की हे बघ, आपण स्वानंदीला घरच्या लक्ष्मीचा मान दिला आहे आणि नेहमी ती प्रसन्न राहावी यासाठीच आपण प्रयत्न करत असतो समर. स्वानंदी ह्या घरात खुश आहे. इकडे आता मलिका म्हणते की पण मला आपल्या बेबी डॉलची काळजी वाटते. बेबी डॉल आपली अजूनही त्या घरात कम्फर्टेबल नाही आहे समर. इकडे बघ ना, स्वानंदी या घरात सेट झाली, तुमचा संसार व्यवस्थित आनंदाने सुरू झाला, ती इकडे आनंदात राहते, पण माझी बेबी डॉल तिकडे कम्फर्टेबल नाही ना. समर म्हणतो की स्वानंदीचे बाबा तिच्यावरती किती प्रेम करतात, असं काय बोलतेस काकू? तर मलिका म्हणते की प्रश्न त्यांच्या बाबांचा नाही आहे, तर आता स्वानंदीची आई. आणि मलिका म्हणते की ती बाई कशी आहे तुला माहिती आहे ना समर? बघ ना, आपल्या घरात कधी कोणी एवढी मोठ्याने हाकसुद्धा मारली नाही. त्या बाईने किती आरडाओरड केला होता. मलिका म्हणते की माझ्या मनाला वाटत नाही समर आपली बेबी डॉल तिथे खुश आहे म्हणून. आणि मलिका हळूच म्हणते की मी आदिराला फोन केला होता, म्हणजे अर्पिताने केला होता, त्यावेळेस आदिरा वेगळं राहण्याचा प्रयत्न करते आणि तिने आम्हाला बोलून दाखवल्याचे मलिका समरला बोलताच आता समरला धक्का बसतो. आणि आता आदिरा इकडे तिच्या बेडरूममध्ये येऊन तिच्या कपड्यांच्या घड्या घालून बॅग भरू लागते. तर रोहन आदिराला समजावू लागतो आणि म्हणतो आदिरा अगं ऐक ना, एवढी घाई करू नकोस, एवढा टोकाचा निर्णय घेऊ नकोस. आदिरा म्हणते की त्यांच्या भांडणाची इंटेन्सिटी आता एवढी वाढली ना रो, 24 तास त्या काही ना काही कारण काढून माझ्याशी भांडतच असतात. आदिरा म्हणते माझी लाईफस्टाईल, माझा पैसा हा माझा कधीच प्रॉब्लेम नव्हता रो. आणि आदिरा म्हणते की तुझ्यासोबत संसार करून मला प्रेमाच्या मेमरीज क्रिएट करायच्या रो, पण हे असं चालू जर राहिलं तर मला हे काहीच करता येणार नाही. रोहन म्हणतो की काही काळ शांत राहा. तर आदिरा म्हणते किती काळ शांत राहायचं मला सांग ना. आणि रोहन म्हणतो की आत्ता मी या सिच्युएशनमधून जाण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आदिरा म्हणते का पॉसिबल नाही आहे रोहन? आणि आदिरा म्हणते हे बघ रो, तुला जर अवघड वाटत असेल तर आईबाबांशी मी बोलेल आणि आत्ता मी बाबांशी जाऊन बोलते असे म्हणत आता आदिरा स्वानंदीच्या बाबांकडे बोलायला जाते. आता इकडे मलिका आगीत तेल ओतून समरला म्हणते की मला कळते आपली आदिरा आता लहान नाही आहे, पण काही जरी झालं तरी आपलीच मुलं आहे ना, आपलंच बाळ आहे, तेव्हा काळजी तर वाटणारच ना समर. मलिका म्हणते की आयुष्यात मी माझ्या सगळ्या काही माणसाला गमावलं आहे, पण आता माझ्यात गमावण्याची ताकद नाही. आणि मलिका म्हणते काही जरी झालं तरी माझं आईचं मन आहे, माझं मन मला खातच असणार ना, माझी बेबी डॉल तिकडे ठीक नाही आहे. तर समर आता समर म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख असतात आणि आपली आदिरा एवढं तिने बघितलं आहे तरीसुद्धा एवढा टोकाचा निर्णय कसा घेऊ शकतेस, असा प्रश्न समर आता मलिकाला करतो. समर म्हणतो असा एकदम टोकाचा निर्णय घेण्यापेक्षा काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत असं मला वाटतंय. मलिका म्हणते समर माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, जे तू करशील ते योग्यच करशील. आता इकडे आदिरा ही स्वानंदीच्या बाबांसमोर येते. स्वानंदीचे बाबा गाणे ऐकत असतात, पटकन रेडिओ बंद करतात आणि म्हणतात की काय झालं बाळ? तर आदिरा म्हणते बाबा मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. स्वानंदीचे बाबा आदिराला म्हणतात बैस ना बाळा. तर आदिरा खुर्चीवर बसते. तेवढ्यात पळत पळत मागून रोहन तिथे येतो आणि म्हणतो की आदिरा अगं शांत बस ना काही काळ. तर आदिरा म्हणते मला बोलू देत ना रो. स्वानंदीचे बाबा म्हणतात तुमच्या दोघांचा काही प्रॉब्लेम आहे का? तर आदिरा म्हणते प्रॉब्लेम काहीच नाही आहे. आदिरा म्हणते की बाबा तुम्ही बघताय ना घरातलं वातावरण खूप टॉक्झिक होत चाललंय
आदिरा म्हणते म्हणून मला असं वाटतं की मी आणि रोहनने वेगळं राहायला पाहिजे. आदिरा म्हणते मला या फॅमिलीला वेगळं करायचं नाही, पण बाबा तुम्ही बघताय ना आपल्या घरात काय प्रॉब्लेम चालू आहे. आणि तेवढ्यात मंदाकिनी तिथे येत म्हणते की का गं आता माझ्या नवऱ्याचे कान भरायला आलीस का, आणि तुम्ही सुद्धा तिला का सपोर्ट करतात. तर स्वानंदीचे बाबा आता मंदाकिनीकडे रागाने बघतात. मंदाकिनी म्हणते ही घर फोडायला निघाली आणि घर सोडून जायच्या गोष्टी करते. आणि मंदाकिनी म्हणते इतके वर्ष हे घर मी प्रेमाने एकत्र बांधून ठेवले होते. मला वाटलं होतं की सून आल्यानंतर हे असं चांगलं चालू राहील, पण ही तर घर फोडायला निघाली. आणि आता आदिराकडे बघत स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला म्हणतात की मंदा तू गप्प बस. मंदाकिनी म्हणते अजिबात गप्प बसणार नाही. आणि मला एक सांगा ना, हिने एवढा टोकाचा निर्णय का घेतला. आणि मंदाकिनी म्हणते की स्वानंदीसुद्धा यांना सपोर्ट करून का म्हणते वेगळे राहा म्हणून. उठून उभा राहत आता आदिरा म्हणते नंदुताईवर का ब्लेम करता, मुळात त्यांची काहीच चूक नाही आहे. मंदाकिनी म्हणते की मग तू तिला का बोललीस. आता ती ऐकता स्वानंदीचे बाबा उठून उभा राहत म्हणतात की बस मंदा, तुझ्या वागण्याचा आम्हाला किती त्रास होतोय कळतंय का तुला. आणि म्हणून आदिराला घर सोडून जावंसं वाटतं. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात मला सुद्धा कधी कधी तसंच वाटतं, या घरात राहूच नाही असं वाटतं. आणि तुझी जी कटकट ही चालू असते ना ती ऐकण्याचं आम्हाला वीट आल्याचे स्वानंदीचे बाबा बोलतात. मंदाकिनी म्हणते झालं का तुझं समाधान, आणि तुला हेच ऐकायचं होतं. तर आता आदिराला राग येतो. आणि मंदाकिनी म्हणते की कुणालाच माझ्यासोबत राहावंसं वाटत नाही, एवढी वाईट आहे ना मी. आणि मंदाकिनी म्हणते की आहे मी वाईट, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, मी जिवंत असेपर्यंत या घरात मी दोन चुली होऊ देणार नाही. आणि आता ती ऐकताच आता आदिरासुद्धा हाताची घडी घालून उभा राहते. तर पाठीमागून स्वानंदीचे बाबा म्हणतात माझा आदिराच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे, आणि मी सुद्धा आदिरासोबत नवीन घरात राहायला जाणार. आणि ते ऐकताच आता आदिरा म्हणते की बाबा आमच्यासोबत तुम्ही जर राहायला येणार असेल तर मला खूप आवडेल. आणि लगेच आता आदिरा म्हणते की बाबा तुम्ही पहिल्यापासून माझ्या सपोर्ट करत राहिलात आणि मला समजून घेतलं. बाबा जर आईसुद्धा तुमच्यासारख्या असतात, जर राहिल्या असत्या तर आजचा हा दिवस बघायलाच मिळाला नसता. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की जाऊ दे आता आदिरा, मी तुमच्यासोबत आहे ना. रोहन आपण नवीन घर बघायला जाऊयात. आता रोहन म्हणतो का बाबा आपण सगळे एकत्र का नाही राहू शकत. आता मंदाकिनी म्हणते तुझ्या बायकोमुळे, कारण तिनेच ही वेळ आणली, आणि तुझी बायकोच हे सगळं करायला निघाली, आणि तुझी इच्छा नसताना सुद्धा तीच तुला भरीस पाडते. सो आनंदीचे बाबा म्हणतात असं आज कधीच नाही आहे, या सगळ्याला मंदा फक्त तू कारणीभूत आहे. सो आनंदीचे बाबा म्हणतात रोहन तुम्हा दोघांना आयुष्य काढायचे, त्यामुळे तुझी प्रायोरिटी आदिरा असली पाहिजे. आणि रडतच आता सुस्मिता म्हणते बाबा तुम्ही नका ना जाऊ. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात तुला जर यायचं असेल तर तू सुद्धा येऊ शकते. तर आदिरा म्हणते की यू आर मोस्ट वेलकम. सुस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं. मंदाकिनी म्हणते की आत्ता माझ्या लक्षात आलं तुम्हाला एकमेकांचा प्रॉब्लेम नाही आहे, फक्त माझाच प्रॉब्लेम आहे. आणि मंदाकिनी म्हणते की आदिरा मॅडम एकदम मस्त, माझ्याच माणसापासून तुम्ही मला एकटं पाडलं. आणि मंदाकिनी म्हणते की तुम्हाला एकत्र राहायचं ना तर तुम्ही राहा, मीच इथून जाते. आणि इकडे आता स्वानंदी रस्त्याने जाताना आता समरचा फोन येतो. पटकन स्वानंदी फोन उचलते आणि म्हणते की आय्या मी तुम्हालाच फोन करणार होते. समर म्हणतो की बरं जाऊ द्या मी केला ना. आणि कुठे आहात तुम्ही, बाहेर आहात का. तर आता स्वानंदी म्हणते हो जरा उशीर झाला तर चालेल का. तर समर म्हणतो का. स्वानंदी म्हणते जरा घरी जाऊन यायचं होतं. तेव्हा आता समर म्हणतो की जरा तुम्ही घरी जाण्याच्या अगोदर इकडे आल्या असता तर बरं झालं असतं. स्वानंदी म्हणते का काय झालं. समर म्हणतो की फोनवर बोलण्यासारखं नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते ओके बरं मी येते. आणि स्वानंदी फोन ठेवते. आणि इकडे आता स्वानंदी घरी येता क्षणी पाठीमागून मंदाकिनी तिचं आवरून घरी येते. आणि दरवाजात येताच मंदाकिनी स्वानंदीला म्हणते की स्वानंदी तुझ्यामुळेच घराचे 2 तुकडे झाले आणि मी घर सोडून आले. ते ऐकताच आता समर आणि इकडे स्वानंदीला धक्का बसतो. आणि तेवढ्यात आता स्वानंदी ही मंदाकिनीला समजावते. मंदाकिनी मस्तपैकी आता पाचीपक्वान्नाचं जेवण करू लागते. तर तेवढ्यात पाठीमागून स्वानंदीचे बाबा तिथे येतात. तर स्वानंदी म्हणते बाबा तुम्ही. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात की नंदू मंदा कुठे, मी तिला न्यायला आलोय. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की लेकीच्या सासरी असं लोळत पडायला तिला पटतं का. तर तेवढ्यात आता स्वानंदीचे बाबा म्हणतात का तू तिला वेगळं राहण्याचा सल्ला दिलाय. ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. आणि स्वानंदीने असं काहीच केलेलं नसतं, तर हे जरूर कुणाचं तरी कट कारस्थान आहे हे आता स्वानंदीच्या लक्षात येतं. तर स्वानंदी आता मलिकाने जे आगीत तेल ओतलेलं असतं तो मलिकाचा डाव कसा समोर आणते आणि रोहन आदिराचा संसार पुन्हा कसा पूर्ववत करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.